हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती अनंतवार अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अगदी झटपटीत म्हणजेच इन्स्टंट अशी घरी बनवलेली जिलेबीची रेसिपी पाहणार आहोत। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, यामध्ये 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं बीटर असेल किंवा रवी असेल त्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा मिक्स करू शकता। मिश्रण खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, आपण केकचं बॅटर जसं बनवतो त्या पद्धतीचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने अगदी थोडं पाणी टाकून हे सर्व मिश्रण एवढं घट्ट मिक्स करायचं आहे। पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे। मिश्रण एवढं घट्ट झाल्यावर यामध्ये 1 वाटी मैद्याला 1 इनोची पुडी म्हणजेच एका इनोच्या पुडीमध्ये 1 चमचा इनो येते तेवढं टाकून घ्यायचं आहे। या इनोवर साधारण 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आणि मिश्रण पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही आहे। अगदी मिश्रण चांगलं मिक्स झाल्यावर अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, मी पाहू शकता। साधारण मिश्रण मिक्स केल्यावर अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आपल्या बॅटरची आणि याच्यापेक्षा पातळ जास्त करू नये। पाहू शकता अशा पद्धतीने मिश्रण मिक्स केलेलं आहे। यामध्ये चिमूटभर मीठ टाकून पुन्हा हे मिश्रण मिक्स करू। मिठामुळे अगदी छान टेस्ट येते आणि हे सर्व मिश्रण मीठ टाकून मिक्स केलेलं आहे। आता आपण यासाठी पाक तयार करून घेऊ। पाक गुलाबजामुनचा जसा पाक बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवायचं आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेले आहे। गुलाबजामुनच्या पाकापेक्षा 2 मिनिटं जास्त पाक शिजवून घेऊ। यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। गॅसवर ठेवून घेऊ आणि जसा गुलाबजामुनचा पाक बनवतो त्याच्यापेक्षा 1-2 मिनिटं जास्त होऊ द्यायचं आहे, खूप जास्त होऊ द्यायचं नाही। थोडंसं चिकटपणा आला की गॅस बंद करून घ्यायचा आहे। थोडा वेळ झालेला आहे। यामध्ये पाव चमचा पिवळा रंग टाकलेला आहे। तुमच्याकडे ऑरेंज रंग असेल तर ते टाकावा, त्यामुळे अजून छान कलर येतो। माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी पिवळा रंग टाकलेला आहे। पाक थोडासा चिकट झालेला आहे। गुलाबजामुनच्या पाकापेक्षा थोडंसं 1 मिनिट अजून जास्त होऊ दिलेलं आहे, 1-2 मिनिटं। आणि आता गॅस बंद करून घेऊ आणि या पाकावर झाकण ठेवूया। तोपर्यंत जिलेबी तयार करून घेऊ। जिलेबी टाकण्यासाठी एक बॉटल घेतलेली आहे आणि बॉटलच्या झाकणावर छिद्र आहे। या बॉटलमध्ये सर्व मिश्रण टाकून घेऊया आणि तुमच्याकडे बॉटल नसेल तर रुमाल किंवा कॅरी बॅग घेऊन त्याला छिद्र पाडून जिलेबी तयार करून घेऊ शकता। पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिलेबी टाकायची। सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिलेबी तळण्यासाठी पसरट पॅनच घ्यायचा आहे, कढई घ्यायची नाही। आणि तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम फुल करायची, ही एक महत्त्वाची टीप आहे। आणि अशा पद्धतीने जिलेबी टाकायची आहे। सुरुवातीला जिलेबीचा आकार एवढा व्यवस्थित येत नाही कारण आपण पहिल्यांदा बनवत असल्यामुळे। आणि जिलेबी सर्व टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची। ह्या काही महत्त्वाच्या टीप आहे। गॅसची फ्लेम फुल करूनच आपण जिलेबी टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे। लगेच हलवायचं नाही आहे, 2-3 मिनिटांनी जिलेबी तरंगत येते होत आल्यानंतर आणि तेव्हा पलटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत स्लो गॅसवर ही जिलेबी तळून घेतलेली आहे। ही एक महत्त्वाची टीप आहे। याला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गरम जिलेबी गरम पाकामध्येच टाकायची, ही पण एक महत्त्वाची टीप आहे। पाक गरम असायला हवा। पाक जर थंड झाला तर पुन्हा एकदा गरम करून गरम जिलेबी गरम पाकात टाकून घ्यायची आहे। थोडा वेळ पाकामध्ये जिलेबी मुरू द्यायची, दुसऱ्या घाणात तळून तयार होईपर्यंत। अजून एका पद्धतीने जिलेबी कशी तयार करायची ती पाहूया। झाऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीने जिलेबी टाकून घेऊ शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट, माझ्या बॉटलचं छिद्र थोडं छोटं आहे, अजून थोडं मोठे छिद्र असेल तर जिलेबी अजून छान होते। तेलामध्ये झारा पकडायचा आहे थोडा वेळ आणि मग चाकूच्या साहाय्याने जिलेबी तेलामध्ये सोडून द्यायची आहे। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जिलेबी तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने सर्व जिलेबी तेलात टाकून घेतलेली आहे आणि जिलेबी तेलात टाकताना गॅसची फ्लेम फुल केलेली होती आणि नंतर जिलेबी टाकल्या झाल्यावर गॅसची फ्लेम स्लो करून थोडा वेळ याला दोन्ही बाजूनी तळून घेतलेला आहे आणि मस्त रंग आलेला आहे, पाहू शकता। गरम जिलेबी गरम पाकात टाकायची आहे। या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, या सर्व लक्षात ठेवायच्या आहेत। थोडा वेळ पाकामध्ये जिलेबी मुरू द्यायच्या आहेत आणि थोड्या वेळानंतर या सर्व जिलेबी मुरलेल्या पाकामध्ये आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि अशा पद्धतीने सर्व जिलेबी तयार करून घेऊया। या पाकामध्ये मी पिवळा रंग टाकलेला आहे। ऑरेंज रंग टाकला तर अगदी विकतच्या सारख्याच दिसतात जिलेबी। माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे पिवळा रंग टाकला होता मी। अशाच पद्धतीने सर्व जिलेबी तळून घेतलेल्या आहेत आणि पाकात टाकून घेतलेल्या आहेत। यात ज्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करायच्या आहे। यातील एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, अगदी कडक झालेली आहे, अगदी विकतच्या सारखी। फक्त यामध्ये ऑरेंज रंग असेल तर अगदी विकतच्या सारखी दिसली असती, पण माझ्याकडे ऑरेंज रंग अवेलेबल नसल्यामुळे मी पिवळा रंग टाकला होता पाकामध्ये। तुमच्याकडे जर ऑरेंज रंग असेल तर तुम्ही तो रंग पाकात टाकून घ्यावा।
अशा पद्धतीने सर्व जिलेबी इथे सर्व करून घेतलेले आहे आणि अगदी झटपट बनतात. इन्स्टंट जिलेबी आपण तयार करून घेतले आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे जर जिलेबी बनविण्यासाठी अशा पद्धतीची बॉटल नसेल तर तुम्ही कपड्यामध्ये किंवा पॉलिथिनमध्ये सुद्धा थोडं छिद्र पाडून जिलेबी तयार करून घेऊ शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे प्रमाण 1 वाटी मैदा असेल तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. आणि जिलेबी तळण्यासाठी पॅनच वापरायचा आहे, कढई वापरायची नाही आहे. गरम जिलेबी गरम पाकातच टाकावी. पाक थंड झाला तर पाक गरम करून घ्यावा. पाकात जर ऑरेंज रंग टाकला तर अगदी विकतच्यासारखा म्हणजे असा रंग येऊ शकतो जिलेबीचा. चला तर अशा पद्धतीने आपण झटपट जिलेबी तयार करून घेतलेली. अगदी विकतच्यासारखी कडक आणि तेवढीच टेस्टी झालेली आहे. चला तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, हो ना? चला तर झटपट जिलेबीची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.